सुरुवातीलाच मित्रांनो बातमी येत आहे थेट सुप्रीम कोर्टातून। सुप्रीम कोर्टामध्ये इकडे मुंबई आणि सुप्रीम कोर्टामध्ये सगळ्यात मोठ्या घडामोडी अतिशय वेगवान घडताना दिसत आहेत। मुंबईमध्ये महापौर बनतोय, कुणाचा तो सांगायची गरज नाही, परंतु इकडे सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं सगळ्यात मोठं विजयी धोरण तर शिंदेच्या शिवसेनेवरती सगळ्यात मोठा चपराक। बघूया मित्रांनो काय घडतंय मुंबई आणि दिल्लीमध्ये, दोन्ही राजधान्या, परंतु एका राजधानीत घडतोय महापौर तर दुसऱ्या राजधानीमध्ये अख्खा शिंदे गट अपात्र ठरून 6 वर्षाची बंदी देखील मित्रांनो शिवसेनेच्या चिन्हावरती आणि पक्षावरती सगळ्यात मोठ्या सुनावणीने संबंध देशामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाला उघड्यावरती पाडण्यात ठाकरेंना येतंय का मोठं यश? नेमकं काय घडले पडद्याच्या पाठीमागे सविस्तर बातमी आता आपण जाणून घेऊया। मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण सध्या आपण अतिशय महत्वाच्या वळणावरती असल्याचं बघून घेतोय आणि या वळणावरती सध्या मित्रांनो कोणच नाहीये। या वळणावरती उद्धव ठाकरे यांची शिवसेना मात्र विजय जल्लोष करण्यासाठी तयार आहे। मुंबईमध्ये जर सोडतीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा महापौर बनला तर त्यासाठी सुप्रीम कोर्टातून तशी ऑर्डर उद्धव ठाकरेंना मिळणार, ती म्हणजे शिवसेनेच्या निकालाची, धनुष्यबाणाची आणि शिवसेना पक्षाची। शिवसेना पक्ष आणि चिन्ह यावरची अंतिम लढाई आता सुरू झाली असून यामुळे शिंदे गटाचे धावे दणाणले आहेत। उद्धव ठाकरे यांच्या हाती शिवसेना पक्ष आणि शिवसेना धनुष्यबाण चिन्ह या दोन्ही गोष्टी आता अगदी जवळ आल्या असून ठाकरेंचा दमदार शानदार विजय या ठिकाणी अगदी काही पावलांवरती आहे आणि हा विजय महाराष्ट्राचं लक्ष वेधतोय, मुंबईचं लक्ष वेधतोय। यामुळे शिंदे गटावरती कोणता परिणाम होणार, मुंबईच्या महापौर पदावरती कोणता परिणाम होणार आणि भाजपा नेमकी काय करणार याचा सविस्तर घेतलेला हा महत्वाचा आढावा अगदी तुमच्या समोर आम्ही मांडतोय। मित्रांनो देशाच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना सच्ची शिवसेना, खरी शिवसेना असल्याचं आपण गेल्या कित्येक दिवसांपासून पाहिलं। एकंदरीत शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे उद्धव ठाकरे यांच्या हाती यावं यासाठी सगळीकडूनच प्रयत्न केले गेले। हे प्रयत्न केले गेले असताना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुप्रीम कोर्टावरती सगळं काही टाकून सुप्रीम कोर्टाची लढाई, अंतिम लढाई मारून उद्धव ठाकरेंनी आपली लढाई चालू ठेवली। या चालू ठेवलेल्या लढाईमध्ये ठाकरेंचा मात्र दमदार शानदार विजय इथे होणार असं आज कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। उद्धव ठाकरे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचं त्यांनी सगळ्यात मोठं वक्तव्य करून शिंदे गटाला कोंडीत पकडलंय। मुंबई हा उद्धव ठाकरे यांचा बालेकिल्ला आहे। मुंबई शहरामध्ये उद्धव ठाकरेंशिवाय, ठाकरे परिवाराशिवाय कोणीच मोठं होऊ शकत नाही असा थेट निशाणा शिंदे गटावरती कपिल सिब्बल यांनी मांडलाय। उद्धव ठाकरेंना मुंबईमध्ये 65 नगरसेवक निवडून आणता आले तर शिंदे सेनेला त्यांच्या अर्धे देखील नाही। मुंबईत शिंदे सेना कुठेच दिसत नव्हती असं थेट शिंदेला डिवचण्याचं काम कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। त्यामुळे मुंबईचा शिवसेना कुणाची हा प्रश्न आता सुटलेला असून शिंदे सेनेने आता आपला पवित्रा शिवसेना माझी म्हणण्याचं सोडून द्यावं असं थेट कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। सुप्रीम कोर्टाच्या या लढाईमध्ये त्यांनी सुप्रीम कोर्टासमोर मांडलंय की उद्धव ठाकरेंची शिवसेना हीच खरी शिवसेना असून शिंदेची शिवसेना ही बोगस शिवसेना आहे। या बोगस शिवसेनेमुळे सध्या महाराष्ट्रामध्ये लोकांचं लक्ष विचलित करून माझा पक्ष माझं चिन्ह असं सगळ्यांसमोर मांडलं जात आहे। मात्र मित्रांनो आता ही लढाई उद्धव ठाकरेंची नाही तर ही लढाई महाराष्ट्राची सुरू झाली। सुप्रीम कोर्टाच्या लढाईमध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आता सुरू झालाय तो राजकीय खेळ। शिवसेना पक्ष चिन्ह आणि नावाच्या सुनावणीवरती ॲडव्होकेट असीम सरवदे यांनी सगळ्यात मोठं वक्तव्य केलंय। सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची अंतिम सुनावणी सुरू असून सलग 2 दिवस हा युक्तिवाद ऐकला जाणार आहे। सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ या अत्यंत महत्वाच्या राजकीय दृष्ट्या संवेदनशील प्रकरणावरती सुनावणी घेणार आहेत। त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचं लक्ष थेट उद्या सकाळपासूनच दिल्लीकडे लागल्याचं दिसतंय। नोव्हेंबरमध्ये झालेल्या मागील सुनावणी दरम्यान न्यायालयाने या प्रकरणात अंतिम सुनावणीचे संकेत दिले होते। त्यानंतर आता प्रत्यक्ष सुनावणी सुरू होत असल्याने लवकरच निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात होती
आणि शिवसेनेच्या इतिहासाशी जोडलेलं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाच्या हाती जाणार याकडे महाराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. हा निकाल देशासाठी निर्णायक मानला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवरती प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी सुनावणीवर सोशल मीडियावरती सगळ्यात मोठं वक्तव्य केलंय. निकालानंतरच्या राजकीय परिणामावर त्यांनी भाष्य केलंय. सरोदे यांच्या मते सुनावणीची तारीख जरी ठरवली असली तरी यादीतील क्रमांक पाहता प्रकरण लगेच ऐकवले जाईल याची खात्री सांगता येत नाही. मात्र त्यांनी सगळ्यात मोठा निकाल कसा लागेल ते सांगितलंय. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे एकनाथ शिंदे गटाकडून शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह काढून घेण्यात आले तर मुंबई महापालिकेच्या राजकारणात मोठी उलथापालथ होऊ शकते असा अंदाज त्यांनी व्यक्त केलाय. अशा परिस्थितीत शिंदेगडाचे राजकीय अस्तित्व आणि ताकद मोठ्या प्रमाणात कमी होईल असंही त्यांनी सूचित केलंय. त्यांनी सूचित करताना पुढे म्हटलंय की पक्ष चिन्ह आणि नाव गमावल्यास शिंदेगड भाजपमध्ये विलीन होईल हे नाकारता येत नाही. त्याचबरोबर शिंदेगडातील अनेक नेते कार्यकर्ते पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत परतण्याची दाट शक्यता येईल. यामुळे महाराष्ट्रामध्ये शिवसेना पक्ष आणि अंतिम लढाई ही ठाकरेंच्या पथ्यावरती पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावेळी जर उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निकाल लागला तर शिंदे सेनेला आपलं महाराष्ट्रातील सर्व सत्तेचं समीकरण गुंडाळून ठेवावं लागेल आणि आपला पक्ष चिन्ह धनुष्यबाण उद्धव ठाकरेंच्या हाती गेल्यानंतर आपलं सगळंच गमावून बसावं लागेल. अशा प्रकारची स्थिती एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची महाराष्ट्रात होऊ शकते असा खळबळजनक दावा सध्या असीम सरोदे यांनी केलाय. उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निकाल लागल्यास शिंदेगडाचे सगळेच्या सगळे आमदार अपात्र होतील आणि त्यानंतर मित्रांनो 6 वर्षासाठी त्यांच्यावरती बंदी देखील येऊ शकते. त्यानंतर मात्र ठाकरेंच्या हाती पक्ष आणि चिन्ह येईल आणि पुन्हा धनुष्यबाण वरती उद्धव ठाकरे आगामी सगळ्याच निवडणुका लढू शकतात. जिल्हा परिषदेसाठी उद्धव ठाकरेंना हे सगळ्यात मोठं यश आगामी काळात येताना दिसू शकतंय असा दावा सध्या केला जातोय. त्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये शिंदेगडावरती बंदी येऊन शिंदेगडाच्या हातातून धनुष्यबाण चिन्ह काढून त्यांना नवीन पक्ष नवीन चिन्ह दिलं जाऊ शकतं असे संकेत असीम सरोदे यांनी म्हटलेत. हा अंतिम निकाल अगदी ठाकरेंच्या बाजूने लागेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. या सगळ्या समीकरणामध्ये उद्धव ठाकरे यांचं महत्वाचं योगदान असेल ते म्हणजे आपला पक्ष पुन्हा मिळवण्यास ठाकरे यशस्वी होतील आणि भाजपला देखील हेच हवं होतं. त्यामुळे भाजप देखील या प्रकरणावरती खुश होईल आणि शिंदे सेनेला सत्तेच्या बाहेर देखील काढू शकते. या सगळ्या घडामोडी उद्या दिवसभरात घडतील पण निकाल अंतिम निकालांना थोडा वेळ लागेल. मात्र उद्याच महाराष्ट्राच्या या निकालाचं चित्र महाराष्ट्रासमोर येईल. धन्यवाद. जय हिंद.